बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पदयात्रेचं आयोजन। छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकाळी जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आले। या पदयात्रेला बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली। या पदयात्रेत शहरातील सर्व शैक्षणिक संस्थेमधील शिक्षक, क्रीडाप्रेमी तसेच विविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, शिवप्रेमी, प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्हा प्रशासन, नगर परिषद, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र व एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आले होते। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा। आजच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले आपले सर्वांचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री महोदय श्री प्रतापराव जाधव साहेब, या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे सर्वांचे लोकप्रिय आमदार श्री संजूभाऊ गायकवाड साहेब, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र काळेजी आणि त्यांचे सर्व सहकारी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले सर्व नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पत्रकार बंधू भगिनी, सर्वांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज सकाळपासून सकाळी 7:30 वाजल्यापासून इथे सर्वजण जमलेले होते मोठ्या संख्येने। सर्वांनी पदयात्रेमध्ये उत्साहाने आपली सहभाग नोंदवलेला आहे। आपण इथे पाळणाचा देखील कार्यक्रम इथे पार पाडला। याचबरोबरीने इथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं आहे, त्याचा सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। तसंच विशेष करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजचा दिवस हा अत्यंत प्रेरणादायी आणि सर्वांना स्फूर्तिदायक ठरणारा असा असल्यामुळे आपण जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष इथे आपण रक्तदानाचं देखील शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपल्या इथे बऱ्याच भगिनींनी देखील इथे आता रक्तदान केलेलं आहे। मी इथे उपस्थित असलेल्या सर्व तरुण भगिनींना देखील मी आवाहन करत आहे की आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने का असे ना आपलं इथे रक्तदानाचं आपण एक छोटंसं पुण्यदान आपण इथे करावं। सर्व युवकांना देखील आणि युवतींना मी पुन्हा मुद्दाम आवाहन करतोय, जर का हे करू शकत नसेल तर आपण समाजासाठीचं आपलं जे काय दायित्व लागतंय ते आपण निभावण्याला आपण काहीतरी कुठेतरी कमी पडतो अशी देखील मग ती खंत राहू शकते। उद्या गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने देखील आपण सार्वजनिक सुट्टी स्थानिक आपण घोषित केलेली आहे। ह्या गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्तानं देखील त्याच्या पूर्वसंध्येला मी आपला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी देतो आणि आज हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा। पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।